प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन रोस्ट। मस्त बेत आहे आणि योग्य प्रमाण घेऊन आज आपण अर्धा किलो सुक्कं चिकन बनवणार आहोत। तुमच्याकडे कोणती पार्टी असेल किंवा प्रोग्राम असेल तेव्हा हे रोस्ट चिकन बनवा। बॅचलर सुद्धा बनवू शकतील इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे। तर चला बघूया। कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेलाचा आपण भरपूर वापर करणार आहोत कारण हे चिकन सुक्का आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे। तेजपत्ता टाकायचा आहे आणि दालचिनी टाकायची आहे। छान आपण हा खडा मसाला परतून घेणार आहोत। खडा मसाला तेलामध्ये टाकल्यामुळे चिकनला मस्त चव येते। मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। मी 2 छोटे साईजचे कांदे वापरले आहेत। तुमच्याकडे जर मोठा कांदा असेल तर तुम्ही 1 वापरू शकता। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण तळून घेणार आहोत। मस्त कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग आता बदलला आहे। मस्त कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परतून झाला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। पुन्हा छान आपण हे परतून घेणार आहोत। जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे। मी 1 मोठा साईजचा टोमॅटो वापरला आहे। छान आपण टोमॅटो शिजून घेणार आहोत। छान आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त टोमॅटो आपला शिजला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा हळद टाकायची आहे। 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे। 1 चमचा आगरी कोळी मसाला टाकायचा आहे। 2 मोठे चमचे गरम मसाला टाकायचा आहे। मी चिकन मसाला टाकला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता। छान हे मसाले आपण परतून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपल्याला मसाले छान परतून घ्यायचे आहेत। आता आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे आणि ह्या दह्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर मिक्स केली होती। दही टाकताना आपल्याला लो फ्लेम करायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे आणि जबरदस्त रंग सुद्धा आला आहे। मस्त तेल सुटलं आहे ग्रेव्हीला। लो फ्लेमवरच आपल्याला ही ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। तीन 4 मिनिट मी ग्रेव्ही छान परतून घेतली आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे। आणि रोस्ट चिकन बनवताना मीडियम साईजचे पीस आपण वापरणार आहोत। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत मसाल्याची कोटिंग चिकनला लागत नाही तोपर्यंत आपण छान परतून घेतलं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। मस्त त्या ग्रेव्हीमध्ये चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे। 3-4 मिनिट छान आपण हे परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त चिकनला रंग आला आहे। छान तेल सुद्धा सुटलं आहे।
अशा प्रकारे तुम्ही चिकन रोस्ट बनवा, चव विसरणार नाही अशी ही भन्नाट रेसिपी आहे. आता 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता जबरदस्त वाफ आली आहे. मस्तच तेल सुटलं आहे चिकनला. छान आपण हे चिकन परतून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा चिकन मसाला टाकायचा आहे. पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. सत्तर 70% चिकन शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आहे. पुन्हा आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिट झाले आहेत. तुम्ही बघू शकता जबरदस्त झालं आहे चिकन. छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गरमागरम चिकन रोस्ट खाण्यासाठी तयार आहे. हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी, नान, रोटी, चपातीसोबत खा, खूप भारी लागते. आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.